नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत घेते. लवकरच तुझ्या सोबतीने ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, तेही आपल्या लाडक्या स्टार प्रवाह या वाहिनीवर. तर त्यातीलच एक गोड जोडी ती आपल्या सोबत आहे. चला तर मग आज त्यांच्यासोबत गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कसे आहात दोघं? मस्त मजेत. मस्त मजेत. येस. तुम्हाला कसं वाटलं आज आमच्या घरी येऊन? हा इव्हेंट कसा वाटला तुम्हाला? खरंच खूप छान वाटलं. मेन म्हणजे संक्रांतीचा इव्हेंट होता, जो सगळ्यात मोठा सण आहे आपला आणि बोलताना वेगळ्या ह्याच्याने साजरी करतात. ते एक छान वाटलं मला. माझ्यासाठी पहिल्यांदा असं झालं की आपण सगळ्या मीडिया बरोबर संक्रांत साजरी केली. युजली संक्रांत सेटवरती होते किंवा घरी होते. मग तुला विचार की तुला कसं वाटलं मेन म्हणजे सगळ्या मीडिया सोबत, कारण तू असं वाण दिलं सगळ्यांना छानपैकी. मला असं वाटतं की खूप चांगला इनिशिएटिव्ह होतं स्टार प्रवाहाच्या PR टीमकडनं, की त्यांना असं वाटलं की तुमच्या सगळ्यांना ते गिफ्ट द्यावं. तिळगुळ आहेत, पतंग आहेत. सो इट्स अ नाईस वे ऑफ सेलिब्रेटिंग मकर संक्रांत असं मला वाटतं. समथिंग डिफरंट. कारण दरवेळीच्या सोबत सेटवरतीच होता. सेटवरती होते, सुट्टी असेल तर मग घरी केली जाते, असं डिपेंड्स. मग काहीतरी वेगळं असं मजा आली असेल. सो सगळ्यात पहिले मी दोघांनाही प्रश्न आहे कॉमन, की तुम्ही तुमच्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल, की तुम्ही आज फर्स्ट टाइम एकत्र काम करताय. सो ते नवीन कॅरेक्टर काय आहे, नवीन त्या कॅरेक्टरबद्दल तुझ्या सोबतीने? नुपूर, जसं तुम्हाला कळलं असेल किंवा नसेल कळलेलं, मी आता सांगते. तिची एक डबा सर्व्हिस आहे. सर्व्हिस. ती घरातून क्लाउड किचन चालवते आणि ती एक खूप उत्तम कुक आहे, सुगरण आहे. आणि फक्त कुक असं नाही आहे, तर तिच्या डब्यांबरोबर ती नेहमी एक पॉझिटिव्ह नोट तिच्या क्लायंट्सना देत असते. सो तिचा त्या डब्याच्या मागे फक्त की अरे माझे क्लायंट्स आहेत आणि त्यांना मला जेवण द्यायचं आहे आणि ते पैसे देतात असं एवढाच नाही आहे. तर ती त्यांना एक अशी एक छोटीशी चिठ्ठी लिहून देते, ज्याने त्यांनाही फार असं कोणतरी आपल्याशी कनेक्ट करतं आहे असं वाटतं. सो तिच्यासाठी ते क्लायंट्स किंवा स्वयंपाकघर किंवा जेवण करणं, पाककला, हे सगळे तिच्यासाठी खूप तिचे हॉबीज म्हणू किंवा हे तिच्यासाठी टेम्पलसारखं आहे. ओके. देवघर, स्वयंपाकघर तिच्यासाठी देवघर असल्यासारखं तिच्यासाठी आहे. आणि प्लस डेफिनेटली ती आजच्या काळातली मुलगी आहे, त्यामुळे ती इंडिपेंडंट आहे. तिच्यावरती तिचं घर अवलंबून आहे आणि तिला नक्की पैसे कमवायचे आहेत. त्या पैसे कमवण्यासाठी ती धडपड सुरू आहे. म्हणून ती एवढे 2 व्यवसाय, की डबा पण आहे, क्लाउड किचन पण आहे. आणि मग पुढे कुठेतरी जाऊन तिचं मल्हार खानविलकरशी भेट होते, ओळख होते आणि दोघांचे 2 वेगळे प्रिन्सिपल्स असतात लाईफमध्ये. तो एक वेगळ्या विचारांचा आहे, ही एक वेगळ्या विचारांची, पण मुळात ते खूप चांगले ह्युमन बिईंग्स आहेत. सो पुढे कळेलच की आमची मैत्री होते का नाही होत, तिची पुढे काय वाटचाल आहे, त्याची काय आहे, ही आपल्याला स्टोरी जशी पुढे अनफोल्ड होत जाईल तसं कळेलच. बरं नुपूर, त्याच्या मी तुला विचारेन की रिअल लाईफमध्ये पण जसं हे तुझ्याकडे कॅरेक्टर आलं ह्याचं नुपूरचं, तर रिअल लाईफमध्ये पण त्याच्यात तशीच आहे का? कशी म्हणजे जशी नुपूर आहे, म्हणजे कुकिंगची आवड नाही, एक वेगळं. मग ते मला नाही आहे, कुकिंगची आवड नाही आहे. मी बनवू शकते थोड्याफार गोष्टी. सगळं असं मला उद्या कोणी म्हणाला पुरणपोळी कर तर ते मला नाही जमवायला आवडतं. तुला? मला मासे खायला खूप आवडतात, त्यामुळे मला फिशच्या गोष्टी बऱ्यापैकी जमतात. जसं प्रोमोमध्ये दाखवलं होतं अळूवडी वगैरे, तर मला नाही जमत. प्रॅक्टिस होती का त्याच्या? हां, तसं ते लावायला फार सोपं आहे. तिकडे त्या होत्या त्यांना जे ॲक्च्युली येत होतं त्या सांगत होत्या की त्याला ते खरं म्हणजे फोल्ड करणं ही पूर्ण टेक्निक आहे. येस. कारण ते एवढी पानं न उघडता ती फोल्ड झाली पाहिजे, मग त्याच्या कापाही झाल्या पाहिजे. ते फ्राय करेस तोपर्यंत ते असंच उरतं बघ ना. राईट. तर ते खरं टेक्निक आहे. पूर्ण ते त्याला फ्लॅट करून ते एक प्रॉपर शेप मध्ये ती त्याला ते चिकटवणं त्या बेसनाने, ते सगळं टेक्निक आहे. तर ते तर त्याच माणसाला येईल जो ऍक्च्युअल बनवतो गोष्ट. जसे की आपली आई आणि आजी असतात, त्यांना तोंड नसते, त्याला कोणालाच तोंड नसतं. त्या गोष्टी आपल्याला त्या कदाचित ती पिढी जेव्हा जाईल तेव्हा त्या गोष्टी कदाचित जातील. त्या आपल्या हातात आहेत की त्या केवढ्या ठेवायच्या आहेत आपल्याला. सो नो, इतशा इज नॉट लाईक नुपूर. शी डझंट लाईक टू कुक, बट आय कॅन थोडंफार. मी जसं तू बोललीस फिश, सो तुला नॉनव्हेजच बनवायला आवडतं की बेसिकली? व्हेजही बनवू शकते मी, म्हणजे असं काही. बट बेसिकली नॉनव्हेज जास्त आवडतं कारण ते मला खायला आवडतं, म्हणून ते मी सगळ्यात पहिली शिकले. असं आहे. ग्रेट. तुझ्याकडे अजिंक्य, काय सांगशील कॅरेक्टर? सो मी या मालिकेत मल्हार नावाचं पात्र साकारतोय. मल्हार खानविलकर हा सुमती इव्हेंट्सचा, इथे नाही लावला बोर्ड सुमती इव्हेंट्सचा, तर सुमती इव्हेंट्सचा तो मालक आहे. मुळात सुमती इव्हेंट्स, सुमती हे मल्हारच्या आईचं नाव आहे आणि ही कंपनी त्याच्या आईने शून्यातून उभी केलेली कंपनी आहे. दुर्दैवाने आज मल्हारबरोबर त्याचे आई बाबा नाही आहेत, पण मल्हारचं या कंपनीवरती खूप जास्त प्रेम आहे. कारण की अर्थातच ही कंपनी त्याच्या आईनी सुरू केलेली आहे आणि आईचा वारसा आहे ही कंपनी म्हणजे त्याच्याकडे आलेला.
सो तो ह्या कंपनीच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे त्याच्या कामाच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बाबतीत खूपच पर्टिक्युलर आहे. त्याला एक बारीकशी चूक पण त्याच्या कामात अजिबात चालत नाही. कारण अर्थात इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे तर लोक त्यांच्या आयुष्यातले सोहळे, त्यांच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण साजरे करायला ते सगळे क्षण उत्तमरित्या साजरे व्हावेत म्हणून आमच्याकडे येतात, म्हणजेच सुमती इव्हेंट्सकडे येतात. सो त्यांच्या त्या क्षणांना, त्यांच्या त्या सोहळ्यांना कुठलंही गालबोट लागू नये म्हणून तो त्याच्या कामांच्या बाबतीत इतका पर्टिक्युलर आहे. तो आयुष्यात कधीच कोणाला सेकंड चान्स देत नाही. म्हणजे ही त्याची एक फिलॉसॉफी आहे की आयुष्यात तुम्हाला एक गोष्ट एकदाच करायला मिळते किंवा आयुष्य तुम्हाला एकच संधी देतं आणि ती एकदाच देतं. सो जर ती संधी तुम्ही मिस केली तर तुम्हाला परत सेकंड चान्स मिळत नाही. अशा विचारांचा मल्हार आहे आणि त्याच्यापेक्षा अपोजिट नाही म्हणता येणार, पण काहीशा वेगळ्या विचारांची ही नुपूर आहे. अच्छा. सो ती आता कशी आमचे आयुष्य एकमेकांच्या बरोबर सुरू होत आहेत किंवा ती माझ्या आयुष्यात कशी येते ही गोष्ट आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या दोघांच्याही आयुष्याला एक बॅक स्टोरी आहे. ओके. जसं नुपूरच्या कॅरेक्टरला पण एक काहीतरी बॅक स्टोरी आहे, मल्हारच्या कॅरेक्टरला पण ती सांगायला आवडेल तुम्हाला? नाही, ती नाही सांगू शकत. त्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल. पण ती खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि अशा दोन वेगवेगळ्या बॅक स्टोरी असलेली लोक एकत्र येतात. मल्हारच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर थोडक्यात त्याच्या आयुष्यात असा काहीतरी एक इन्सिडन्स घडला आहे ज्याच्यामुळे आपण म्हणतो ना की एकदा दुधाने तोंड पोळल्यावरती ताकसुद्धा फुंकून पितो माणूस, तर तसा काही मल्हार आत्ता झालेला आहे. मग अजिंक्य पण तसाच आहे का? हा माझा पण पसंत असतो. अजिंक्य नाही अजिंक्य कसं असं अजिबात अजिंक्य काय सांग ना अजिंक्य आहे तसं आहे. आहे तसं आमच्या तो प्रेक्षकांना दुसऱ्या- हां, आता हिचे कसं ऑफकोर्स काय नाही. मला असं वाटतं की जर तुमच्याकडून एखादी संधी मिस झाली तर होऊ शकतं, चुकीने होऊ शकतं, पण याचा अर्थ असा नाही होत की ती संधी परत आयुष्यात तुमच्याकडे पुन्हा कधीच येणार नाही. तुमच्या हातात काय असतं, जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करणं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या फिलिंग्स बरोबर, स्वतःच्या इमोशन्स बरोबर प्रामाणिक राहणं, एवढंच तुमच्या हातात असतं. सो तेवढंच आपण करत राहिलं पाहिजे, प्रामाणिकपणे काम करत राहिलं मग पाहिजे. जेव्हा हे कॅरेक्टर तुझ्याकडे आलं की मल्हारचं हे असं, तेव्हा काय थॉट प्रोसेस होती की टोटली म्हणजे बोलतो ना आता तू जसं बोललास थोडंफार वेगळं आहे कॅरेक्टर तुझ्यासाठी, तेव्हा काय अशी थॉट प्रोसेस होती की मल्हार खानविलकर हा रोल आपल्याला हे play कॅरेक्टर प्ले करायचा आहे? करताना मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट कुठली असेल तर ह्याला एक छान बॅक स्टोरी आहे कॅरेक्टरला. ओके. आणि ॲक्टर म्हणून जेव्हा परफॉर्म करायचं असतं तेव्हा जर तुमच्या बॅक ऑफ द माइंड त्याच्या आधीच्या आयुष्याबद्दल जर इन्फॉर्मेशन असेल Right. तर ते कॅरेक्टर प्ले करताना तुम्हाला खूप जास्त मदत होते. ते कॅरेक्टर खूप ऑथेंटिसिटीने तुम्ही प्ले करू शकता. आणि शिवाय या कॅरेक्टरचे जे काही काही गुणधर्म आहेत, जसं मी आत्ता सांगितलं की तो कधीच कोणाला सेकंड चान्स देत नाही किंवा तो कामाच्या बाबतीत खूपच पर्टिक्युलर आहे. हे सगळं जरी त्याच्या कामाच्या बाबतीत असलं तरी तो घरात खूपच चांगला आहे. तो घरातला एक कर्ता पुरुष आहे आज. त्याच्यावर अख्ख्या फॅमिलीची जबाबदारी आहे आणि तो जबाबदाऱ्या त्या सगळ्या खूप छान पद्धतीनं साकारतोय. सो हे सगळे त्याचे जे पॅरामीटर्स आहेत त्या कॅरेक्टरचे किंवा सगळे जे गुणधर्म आहेत ते अभ्यासून हे कॅरेक्टर प्ले करताना मला मजाच येते. ग्रेट, खरंच छान. आणि लिटरली मला एक विचारावंसं वाटेल, आता एवढे दिवस तुम्ही एकत्र शूट करताय तर तुमची ती केमिस्ट्री कशी जमली? म्हणजे फर्स्ट टाईम मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा एकत्र काम करताय, तर जेव्हा एकत्र आलं की तुला हिच्यासोबत काम करायचं की तुला अजिंक्यसोबत काम करायचं, ती कशी म्हणजे ती एक बोलतो ना थॉट, दोघांनाही सांगा, बी फ्री. मला सांगायचं मला पण सांग काय तिला छान काय वाटलं. सांगते. खरं तर आम्ही आत्तापर्यंत खूप एकत्र सीन नाही केलेत. हार्डली 4-5 दिवस आम्ही एकत्र शूट केलं. बट सुरुवातीपासूनच को ॲक्टर म्हणून ऑफकोर्स आहे तशा इज व्हेरी गुड ॲक्ट्रेस आणि मजा येते आम्हाला एकत्र सीन करायला. आम्ही काही गोष्टी ठरवून करत असतो, काही गोष्टी आम्हाला दिग्दर्शक आमचे सांगत असतात, काही गोष्टी स्टोरीमध्येच इतक्या छान आहेत की त्या आम्हाला डेव्हलप करायला मजा येते. आणि मला असं वाटतं की अजून जसे जसे सीन होत जातील पुढे तशी ही मजा अजून वाढत जाईल. तू काय सांगशील? तू बोललीस मला सांगायचं होतं. मला असं सांगायचं आहे की पहिल्या दिवशी जेव्हा मी अजिंक्यला भेटले होते तेव्हा आमचं मॉक शूट होतं. मॉक शूट. आणि मॉक शूटला प्रचंड टेन्शन असतं कारण आपल्याला त्या शूटवरनं अवलंबून असतं की आपल्याला हे होणार आहे का नाही. आणि तो लॉक झाला होता माझ्या मते. आणि माझ्याबरोबर अजून एक अभिनेत्री होती, आम्ही दोघीजणी मॉक शूट देत होतो त्याच्याबरोबर. आणि पहिली मीच होते मॉक शूट देणारी, म्हणजे त्याला तो सीन माझ्याबरोबर पण करायचा होता आणि त्यात तो सेम सीन तिच्याबरोबर पण करायचा होता आणि नेमकी मीच पहिली होते. आणि मला असं सकाळी चालल्यावर त्याचं कळलं होतं की ते दोघे प्रॉब्ली एकमेकांना ओळखत आहेत. Okay. सो तो एक
काही का Bond होईना पण तो असतो. एक कम्फर्ट लेवल नक्कीच हेल्प करतो कुठे ना कुठे. तर मला असं झालं की यार ह्यानी हाय हॅलो वगैरे केलं, पण अजून ह्या व्यतिरिक्त मी त्याच्याशी काय बोलू ना, मला काहीच माहीत नाही त्याच्याबद्दल. सो मला असं झालं होतं की कसं होईल काय होईल मला माहीतच नव्हतं. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की हा खूप खडूस असेल म्हणून. डायरेक्ट खडूस असं मला वाटलं होतं पहिल्या दिवशी. आणि ऑफकोर्स त्यालाही त्याचं टेन्शन असं बिकॉज त्याचंही मॉकशूट होतं ना. सो तोही त्या वाक्यांमध्ये आणि परफॉर्मन्समध्ये डिरेक्टर काय सांगतो त्याच्याकडे पण त्याचं फार लक्ष होतं. त्यामुळे तेव्हा असं असतं की आपलं 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 करायचं असतं. आता तरी थोड्या दिवसांनी आपण एकमेकांना सांभाळून घेतो की आज चल ठीक आहे टेक जास्त झाला किंवा असं वगैरे. पण तेव्हा काही ओळख नसताना ते, तर त्यावेळेला पहिल्यांदा मला झालं की हा कदाचित कमी तरी बोलतो किंवा हा खडूस आहे असं. पण मग दुसऱ्यांदा जेव्हा मी मॉकशूट लुक टेस्टला भेटलो तेव्हा मला असं झालं की नाही हा चांगला आहे, बोलतोय मस्त मजा वगैरे करतोय. सो तेव्हापासून मला असं वाटलं की ओके की ही म्हणजे याच्याशी आपण जेल होऊ शकतो, याच्याशी एक मैत्री तर होईलच मैत्री नक्की सख्खी होऊ चांगली. येस. आणि जेव्हा म्हणजे तुमचं एक बोलतो ना जेव्हा बॉन्ड झालं स्पेशली माधवी ताईंसोबत जेव्हा म्हणजे बोलतो ना त्यांचं मोस्टली खलनायिकेच्याच भूमिका आहेत, तेव्हा असं काय दडपण वगैरे आलं होतं की आज ताईसोबत काम करायचं किंवा काय असं वेगळं काय वाटलं असं दोघांना नाही असं काही दडपण नव्हतं आलं. ती काही रिअल लाईफमध्ये तशी नाही आहे. पण एक तसं नाही कॅरेक्टरबद्दल ऐकल्यावरती कधी कधी असं बोलताना काय कसं पण आम्ही ॲक्टर्स आम्हाला माहिती आहे की रिअल इट इज ऑल ॲक्टिंग. Yes. ओके इट इज ऑल ॲक्टिंग. आणि बिकॉज त्या एवढ्या चांगल्या ॲक्टर्स असतात त्यामुळे लोकांना ते खरंच वाटतं की यार या रिअल लाईफमध्ये पण अशाच असणार, जे की नसतं. आणि ती खरंच तशी नाही आहे. म्हणजे ती खूपच चांगली आहे. तिच्याबरोबर माझं एक 2-3 दिवसच शूट झालेलं आहे. पण ती ॲक्ट्रेस म्हणून पण कमाल आहे आणि ती ॲज अ पर्सन किंवा ॲज अ माणूस किंवा अशी जस्ट आपण को आर्टिस्ट म्हणून आपण आम्ही फावल्या वेळामध्ये जे काही टाईमपास करत असतो तर टाईमपास करतानाही ती तेवढीच मजेशीर आहे. त्यामुळे ती अजिबातच तशी नाही आहे नाही आहे माधवी ताई असं तशी. ऐका सगळ्यांनी, ती ती खूप तशी चांगली नाहीये. आहे आणि ती फक्त दॅट इज अ प्युअर ॲक्टिंग असते ती त्या खलनायकांना करावी लागते. ॲक्च्युली मला असं वाटतं की त्यांचंच काम सगळ्यात जास्त डिफिकल्ट असतं. आणि कॉमेडी ही दोन असे जॉनर्स आहेत की जे प्रचंड डिफिकल्ट वाटतात मला. तुला काय बोलायचं माधवी ताईबद्दल बिकॉज तुझं आणि तिचा बॉन्ड एवढा स्ट्रॉंग दाखवला आहे. मला त्या बॉन्डबद्दल पण ऐकायला तिला प्रेक्षकांनी अनेक मालिकांमधून तिच्या खलनायिकांच्या भूमिकांमधून पाहिलंच आहे. पण जसं तशा म्हणाल ती अजिबातच तशी नाही आहे. उलट मला असं वाटतं की सगळ्यात जास्त मजा मस्ती हॅ हू कोण करत असेल तर ती माधवी ताईच करत असते. आणि इट्स गुड. ती एक चांगली एनर्जी घेऊन सेटवरती येते आणि मजा येते तिच्याबरोबर सीन करायला. आणि जस्ट मी आता बघितलं जेव्हा इंटरव्ह्यूज चालू नव्हते तुम्ही दोघं सुद्धा पतंग उडवत होतात. तर सगळ्यात जास्त मी बोलते अशी आठवणी कोणाच्या आहेत पतंगीसोबत, तुझ्या की तुझ्या? एक लहानपणीची असते ना आठवण की मकर संक्रांतीची काय नाही काय. उडवलेलीच ॲक्च्युली. हां, मी साताऱ्यात राहायचो. माझं सगळं बालपण माझं सगळं शिक्षण साताऱ्यात गेलं साताऱ्यातलं, आहे. okay. सो सुट्ट्या लागायला लागल्या एकेकाला की हे सगळे कार्यक्रम सुरू व्हायचे आणि पतंग उडवणं म्हणजे एक 2 तास 3 तास 4 तास ते एकदा सुरू झालं की मजाच वेळ वेगळी होती. कसा जायचा कळायचं नाही. आणि मित्र असायचे खूप आणि मग माहिती असायचं की ही पतंग त्यांनी तिकडून उडवली आहे, मग त्याची ती काटायची, मग ती गेलेली पतंग पकडायला जायचं. हे सगळे उद्योग मी खूप केलेले आहेत. म्हणजे पूर्ण असं असं हे झालेलं आहे तुझं की बाबा जी मजा होती पतंग उडवायची हो, ऑफकोर्स. म्हणजे अगदी मांजा बनवण्यापासून पण आम्ही केलेलं अरे आहे. बापरे. मग ती काच आणून कुटायची, मग तो खळ करायची, मग ती खळ त्या मांजाला त्यात काचेत मिक्स करायची, मग ते लावायचं. बाप. त्याच्यावरून घरी ओरडा काढलेला आहे, हात कापला गेलेला आहे बऱ्याच वेळा. हे सगळे खूप उद्योग करून झालेले आहेत माझे. मग तेव्हा काय असं म्हणजे भीती अशी नव्हती बाबा ते करायचंच आहे? ऑफकोर्स अशी भीती तेव्हा कळतच नाही. मग त्याची भीती असायचं काय कारणच नाही. दॅट वॉज फन. वयच तसं होतं. तुझी एखादी आठवण जी म्हणजे मकर संक्रांतीला माझी आठवण म्हणजे खूप कमी लोकांना हे माहीत असेल पण मी 2 वर्ष गुजरातमध्ये राहिलेली आहे. ओके. सो मी जेव्हा म्हणजे मी मुंबईतच वाढलेली आहे त्यामुळे मुंबईमध्ये जिथे मी राहायचं तिथे तरी फार असं पतंग उडवले जायचे असं मला नाही आठवते लहान असं. सो जेव्हा मी गुजरातमध्ये होते तिथे तर हा सण खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणात सेलिब्रेट केला जातो. आणि इथे जसं आपण तिळगुळ खातो तसं तिकडे उंदियो केला जातो मिक्स भाज्यांचा, त्या सीझनमध्ये जे भाज्या अवेलेबल असतात त्याचा. सो ती एक माझी आठवण आहे. आणि मी जिथे राहायचे तिकडचे बऱ्याच जी घरं होती त्या घरांना टेरेसला ॲक्सेस नव्हता. पण माझ्या घराला एकमेव घर होतं ज्याला टेरेसला ॲक्सेस होता. त्यामुळे सगळे शेजारी त्या दिवशी आमच्याकडे मजाच वेगळी असेल, धमाल हां, ती एकदम. वेगळीच होती. आणि ती तिकडे ते खूप मोठा सण आहे. म्हणजे तू जर टेरेसवर गेलीस ना तर तुला एक 50 पतंग दिसतात. आणि त्या दिवशी सगळेजण तेच तुला यायची लहान असताना पतंग नाही मी उडवायला? खूप लहान होते त्यामुळे मला आई बाबा म्हणजे कापू नये वगैरे म्हणून ते जरा काळजी घ्यायचे. पण ती एकदा ते म्हणतात म्हणजे जसं आम्ही ॲक्च्युली खरं मगाशी पण तेच करत होतो की ती एकदा वर गेली की मग त्याला फक्त जे मगाशी स्टे करणं किंवा मेंटेन करणं हे जमायचं. मग ते मी करू शकायचं. पण ते रिअल चॅलेंज तीच आहे की ती उडवायला
ते मला नाही जमत. ओके, म्हणजे हीच एक So, सगळ्यात मोठी आठवण मोठी होती. आठवण आहे. पण ती खरंच एक वेगळी फन होती माहिती आहे, की मुंबईत हा एवढा मोठा सण नाही आहे, पण दुसऱ्या पतंग उडवा, मला असं वाटतं की आपल्याकडे तर हे सुट्ट्या लागल्या किंवा हे पतंग उडवतात सगळे, पण Mostly संक्रांती उन्हाळ्याच्या दिवशी जास्त पतंग तिकडे गुजरातमध्येच उडवलं जातं. मोठा सण असतो तिकडचा, आणि खूप खरंच मोठे मोठे पतंग असतात तिकडे मोठे उडवतात. असं- आणि संध्याकाळ झाली की ते दिवेही सोडायचे त्या पतंगाबरोबर. आणि त्याची एक वेगळी मजा असायची असे. आणि बायका सगळेजण म्हणजे एव्हरीबडी टुगेदर सगळे पतंग उडवण्यात कॉम्पिटिशन पण असायची. होती हां. असेल ना तिकडे, ती बघायला तुला वेगळीच मजा वेगळीच यायची. मजा. हो. तर जास्त वेळ नाही घेणार मला. तुम्हाला एक बोलतो ना, तू मगाशी बोललीस की आई आणि आजी यांच्यासारखे पदार्थ कोणाला जमणार आहे, तशी तुझी एखादी आठवण बोलतो ना संक्रांतीच्या दिवशी कोणाच्या हातचे तुला ते तिळाचे लाडू सगळ्यात जास्त आवडलेत? आमच्याकडे जेव्हापासून मला आठवतं, आमच्याकडे खरं तर मी आजी-आजोबांबरोबर वाढले, त्यामुळे हे जे कडक तिळाचे लाडू असतात ना, ते हो. आमच्याकडे केले जात नाहीत. ओके. आमच्याकडे मऊ लाडू केले जातात दाण्याचे आणि गुळाचे. ओके, कारण म्हाताऱ्या लोकांना चावायचा नाही वगैरे जमत, प्रॉब्लेम असतो. हो. आणि मी गोव्याची आहे खरं तर. हो. सो गोव्यामध्ये ते लाडू केले जातात मऊ ओके. दाण्याचे. म्हणून तू बोललीस का तू फिश लव्हर हां, सो त्यामुळे आमच्याकडे ते लाडू केले जातात. सो त्याला एवढा काही त्रास नाही आहे. ह्याला कसं गरम वळायचे असतात हो. वगैरे, तो सगळा त्रास मला नाही हे झालेला. सो तिळगुळच्या रिलेटेड असं काही नाही, पण माझी आजी म्हणजे आईची बाबांची आई जिथं नाही आहे, तिच्या हातची त्या दिवशी मी फोटोमध्ये तुला दाखवली होती, उडीद मेथी म्हणून एक गोवन फिश करीचा आयटम आहे. ओके. अजूनही मला ती म्हणजे ती चव जिभेवर आहे माहिती आहे मला. म्हणजे ती एवढी कमाल बनवायची ती. आणि आईची आई जी आहे तिची सिम्पल आपली तांदळाच्या पिठाची उकड जी करतो ना आपण ब्रेकफास्टला, तूप घालून खातो. तूप घालून. मी अजूनही तिच्याकडे राहायला जाते तेव्हा ती आधीच्या दिवशीचं ताक ठेवणार आणि तांदळाचं पीठ ठेवणार, की आता इथं तुझ्यासाठी आली special. आहे, मला सकाळी ती उकड दिल्याशिवाय. आणि ती लवकर उठून तिथे करेल, स्वतःसाठी नाही करणार पण माझ्यासाठी करेल आणि ती मला उकड बनवून देईल, असं आहे. सो किंवा चिंचगुळाची आमटी बेसिक. मी आईला म्हणते ना की तुला नाही जमत ती आमटी, ती ती आजीलाच जमते. आजी पण मी तिला निन्ना म्हणते खरं तर, की तिलाच जमते ती आमटी, तुझी आमटी काय एवढी खास नाही होत म्हणून. सो अशी आहेत आठवणी माझ्या. खरंच खूप किती म्हणजे त्या ॲक्च्युली आठवणी सगळ्यांना गोड असतात. इव्हन Yes. माझ्यासाठी पण आहेत हो. त्या खूप गोड. तुझ्यासाठी कोणी म्हणजे असं स्पेशल बोलतो ना एक पदार्थ की तिळाचा लाडू स्पेशल आहे, संक्रांतीचा सण आहे, सो तिळाचा लाडू कोणाचा असा आठव? आजी, आई? बरोबर. सगळं. आता हे तिळाचे लाडू किंवा हे सगळं तर बनवतातच, पण आमच्याकडे गुळपोळ्या बनवतात. म्हणजे हे तीळ गुळ घालून बनवलेल्या. तर माझी आजी कमाल गुळपोळ्या बनवते आणि मला त्या खूप आवडतात. आता जॅनमध्ये माझ्या बाबांचा वाढदिवस पण असतो. सो Okay. आत्ताच माझा फोन झाला होता आजीबरोबर. ती म्हणाली की मी पाठवणार आहे बाबाच्या वाढदिवसा दिवशी तुझ्यासाठी बनवून. खास आणि ती बनवून. दरवर्षी न चुकता माझ्यासाठी त्या गुळपोळ्या बनवून पाठवते. मला जर जायला यायला जमलं नाही किंवा तिकडून कोणी येणार नसेल तर ती ठेवते माझ्यासाठी ते सगळं राखून असं ठेवणार. सारण बनवून ठेवते. मग जेव्हा कोणी येणार असेल किंवा जर मी जाणार असेल त्या दरम्यान तर ती मला खाऊ घालते. आणि मला असं वाटतं की ती जगातली बेस्ट गुळपोळी असते. शेवटी ती आई किंवा आजीच्या हातची चव कोणाला yes, म्हणजे yes. किती मोठा शेफ असतो त्याला नाही येऊ शकत. आता मी Definitely. स्वतः पण ते बोलेन हो. की नाही येऊ शकत. Definitely. मला एक गोष्ट आत्ताच आठवली. माझ्या बोल ना, मामाच्या बोल ना, बोल ना, लग्नात बिनधास्त. असं झालं होतं की म्हणजे आपण आता हल्ली हे विकतचे गुलाबजाम वगैरे आणतो हो. किंवा तो जो खवा असतो तो बाहेरून आणतो ready-made- आणि आपण फक्त ready-made फ्राय pig, करतो yes. असं. तर माझ्या आजीनी त्याच्या लग्नात ते फ्रॉम स्क्रॅच तिने बनवले होते. आणि एवढं मोठं पातेलं ते पाक. आणि आम्हीच सगळीशी लहान मुलं खेळत होतो आणि नेमकं कोणतरी माझा भाऊ का कोणतरी तिच्या पायाशी आलं आणि तो पाक सगळा सांडला किचनभर. सगळीकडे आता पाक, हां, आता त्यावेळेला तर असं कोणतरी म्हणेल ना की जाऊ दे मी विकत आणते, आता लग्नात कुठे हे सगळं नाही. तिने स्क्रॅचपासून पुन्हा ते पुन्हा सगळं सगळं तयार बनवलं. केलं. आणि तिने ते इंग्लिशमध्ये कसं दाखवलंय की ती लाडूचं हे खराब होती की नाही मी हे पुन्हा मी बनवणार. बनवणार. तसं तिने पुन्हा ते केलं. ऑफकोर्स तिला मदतीला बाकीची लोक पण होती, पण ती आय ती थिंक जिद्द असली पाहिजे ना. ती जिद्द असली पाहिजे. आणि ती त्या जनरेशन बरोबर आय थिंक ते जाणार. हल्ली आता सगळं रेडीमेड जेवढं जो तो मिळतं बघतो ना. असं पटापट नाही तर काय हां, आहेच म्हणजे माझी ते आई तरी खूप गोष्टी करते. मला तर आई डाऊट की मी काही करू शकीन एवढं. करशील नक्की करशील. आय होप सो. बाकी खरंच खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारत. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? हेच 19 जानेवारीला रात्री 10 वाजता तुझ्या सोबतीने ही मालिका पाहायला विसरू नका. दररोज येणार आहे फक्त आपल्या स्टार प्रवाह वाहिनीवर. तुला काय म्हणायचंय? सगळ्या प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आमची मालिका तुझ्या सोबतीने घेऊन तुम्हा सगळ्यांना भेटायला येतो आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत आणि फॅमिली ड्रामा आहे, पण
वेगवेगळ्या मूडचे सगळे कॅरेक्टर्स आहेत. सो एक पॅकेज आहे जो तुम्हाला बघायला नक्की आवडेल. तुमचं छान मनोरंजन होईल याची गॅरंटी आम्ही देतो. सो बघायला विसरू नका तुझ्या सोबतीने 19 तारखेपासून दररोज रात्री 10 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू. थँक्यू आणि शुभ मकर संक्रांती.